यांच्या आज माजी आमदार विलास लांडे यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला असता त्यांनी राजकारण विरहित चर्चा करण्यावर भर दिला। आज जेव्हा त्यांना विचारले गेले की राजकारण समाजकारण करता करता करावे की समाजकारण करता करता राजकारण करावे, तेव्हा त्यांनी मनपसंत उत्तर देता देता सांगितले की राजकारण केल्याशिवाय समाजकारण करता येत नाही, कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय संस्थान निर्माण करता येत नाही आणि जर आपल्याला समाजकारण करायचे असेल तर त्यासाठी राजकारणाची जोड असलीच पाहिजे। यावेळी त्यांनी शरद पवार साहेबांना आपले आदर्श समाजकारण पवार कुटुंबाचा मी एकनिष्ठ आहे याचा पुनरुच्चार केला व येत्या निवडणुकीत काय होईल याची आत्ता शाश्वती देऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितले। प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची एक पद्धत असते, तुमचे कशी पद्धत आहे? समाजकारणातून राजकारण की राजकारण करून समाजकारण? नाही 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 नाही, याच्यामध्ये एक सामाजिक काम जे करायचं असेल त्याला कुठेतरी जोड ही राजकारणाची पाहिजे। सत्तेची जोड असल्याशिवाय तो सामाजिक काम करू शकत नाही। किती जरी समजा वर बळवला मी हे काम केलं मी ते काम केलं, पण त्याला राजकारणातली काहीतरी ती जोड पाहिजे किंवा कोणातरी आशीर्वाद पाहिजे, त्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही। अशा याच्यातनं जर असं मी जर समजा नसतो तर मी संस्था निर्माण करू शकलो नसतो, मी जर समजा पवार साहेबांच्या जवळ गेलो नसतो तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठी झाली नसती। ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कुठंतरी एक सामाजिक काम करायची ताकद ही राजकारणातल्या नेत्या म्हणून त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी मिळेल मग आम्ही त्या लोकांपर्यंत केली। पण हे करत असताना ज्यावेळेस सत्तेचं ज्यावेळेस आपल्या डोळ्यावरती जे कातळ येतं ते त्या ठिकाणी बाजूला ठेवून मी कुठंतरी सामाजिक कामाचं भान विसरून मी फक्त सत्तेच्या याच्यात राहत असेल तर लोक त्याला घरी बसवल्याशिवाय राहत नाही। तुम्ही आमदार होतात आणि सध्याचे आमदार किंवा सध्याचं राजकारण याच्यात काय बदल? नाही, खूप आता बदल झाला आहे। आता प्रामाणिकपणा निष्ठा राहिली नाही। सर्वसामान्य लोक आमच्याकडे सहजपणे बोलतो काय पहिलं राजकारण होतं आता काय। मी जर समजा का सरपंच गेला त्याला नमस्कार असायचा उठून, पोलीस पाटील गेला तर माझे बसा पाटील आले। आज नगरसेवक आला काय आमदार गेला काय आणि खासदार कुठं उभा राहिला हे काय कळत नाही। इतकी शोकांतिका या ठिकाणी झालेली आहे। पवार साहेबांचे जे आहे आजही पवार साहेबांची किंमत तेवढी आहे। मी आज आपल्या राज्यातला एकमेव मोठा माणूस असतो तो शरद पवार आहे। मी जरी अजितदादांच्या गटातला असलो तरी पण शेवटी शरद पवार त्या वयाचे असले तरी पण ते शेवटी काम करणारा माणूस कोण आहे त्यांच्यावरती विश्वास कोण ठेवतं? सर्वसामान्य शेतकरी। ही वेळ राजकारणात कोणामुळे? आता ते त्याच्यावरती नाही मला काय बोलता येणार, पण वाईट आहे। म्हणजे चांगलं बोललं तरी त्रास होतो, वाईट बोललं त्याच्याहून डबल त्रास होतो। मग आमच्यासारखी काय करायचं असे वाटतं ना। मग शेवटी काय म्हणे तुका म्हणे उगे राहावे जे जे होईल ते पाहावे। ही दोन असं माहिती असेल पण ते नेत्यांना नाही लागेल त्यांचा बी। आता त्यांना काही गोष्टी सामोरं जावं लागत असेल त्यांना वाटतं ना की ही दोन्ही ही जी दुभंगलं आहे आपलं कार्यकर्ते ही त्यांचेच ना, आम्ही त्यांचेच कार्यकर्ते आहेत। आम्ही त्यापेक्षा काय बोलणार तिथं काहीच बोलू शकत नाही। आमची अवस्था आज आहे ना मी बोलता येत नाही। हां, खेड विधानसभामध्ये तुमचे आता सुधीर मुंगसे आणि सोमनाथ मुंगसे दोन्ही भाचे। सोमनाथ मुंगसे हे राजकारणात होते पहिल्यापासून, सुधीर मुंगसे म्हणजे उद्योजकात म्हणजे यामध्ये। मग आता तुम्ही सुधीर मुंगसेंचीच का निवड केली? नाही, मी नाही केली निवड, मी नाही निवड केली, त्यांनी ठरवलं ते त्यांचा तो त्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे। मी ठरवणार कोण? दुसऱ्यांनी सांगून हां, नाही ना मी